सनातनियांना मी काय करतोय, जागं करतोय. उठा आता, जागे व्हा. उघडा डोळे, नीट पहा. मी निर्मितीचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत तुमच्यासमोर ठेवला आहे. मी याच्या अगोदर 20 एपिसोड बनवलेले आहेत सृष्टी निर्मितीच्या सिद्धांतावरती. 10 अवतार, दशावतार. कोणाचे दशावतार? तर विष्णूचे दशावतार. आज तुम्हाला मी त्याच्यासोबत एक गोष्टसुद्धा सांगणार आहे, थरारक गोष्टसुद्धा सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आतापर्यंत 20 एपिसोड बनवलेत. कशावर बनवले आहेत? तर सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत. तो कुठल्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे, समजवण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे भगवान विष्णूचे 10 अवतार, दशावतार. मी 10 अवताराबद्दल आपल्यासमोर मांडलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. मित्रांनो, आज मी मराठीमध्ये बनवते हा व्हिडिओ. कारण काय होते माहिती आहे, गडबड काय होते, मी हिंदी भाषिक नाही आहे, मी मराठी भाषिक आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे मी आणखीन 3 चॅनल चालवतो आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 चॅनल आहेत. एक वास्तवावर बोलू काहीतरी आणि बोलायचं तरी काय, ते मी मराठीमध्ये बोलतो. ते मराठीमध्ये मी ते विषय ठेवतो. त्यामुळे माझा गोंधळ होतो, हिंदी आणि मराठी आणि मी बोलताना थोडासा अडखळतो हिंदी बोलताना. म्हणून मी आज ठरवलं आहे की मराठीमधूनच हा सुद्धा व्हिडिओ बनवायचा. याच्या पुढचे व्हिडिओ सगळे मराठीमधूनच बनवायचे. मी हा हिंदीमध्ये बनवायला का सुरुवात केली होती? कारण 2-3 माझे जे श्रोते आहेत ते हिंदी भाषिक आहेत. म्हणून त्यांनी एक प्रार्थना केली होती की आपण हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा. म्हणून मी ते हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले होते, प्रयत्न केला. पण थोडंसं ते जमलं नाही. आणि आणखीन एक प्रॉब्लेम आहे, मला थोडासा इथे हा माझा ओठाचा खालचा भाग आहे, तो थोडासा काय झाला आहे, त्याची सेन्सेस गेलेले आहेत, म्हणजे पॅरेलाइज झाले असं समजा थोडासा. हे आता ठीक आहे, पूर्वीपेक्षा ठीक आहे, उपचार त्याच्यावरती चालू आहेत. पण त्यामुळे काय मला थोडंसं अडखळायला होते बोलताना. अगदी मराठी बोलताना सुद्धा मी थोडासा इकडे तिकडे होतो, मी अडखळतो. त्याला कारण ते सुद्धा आहे, हा ओठाचा खालचा भाग, हा खालच्या ओठाचा. असो मित्रांनो, आपण चर्चा कशावर करत होतो? सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत. तो सुरुवात कुठून झाला? तर माशापासून. मत्स्य अवतार. फक्त मासाच हाच आहे का? तर नाही, जलचर प्राणी. तर काय आहे इथे, काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? जलचर प्राणी हे सांकेतिक स्वरूप आहे. मासा हा सांकेतिक स्वरूप आहे, मत्स्य अवतार म्हणजे सांकेतिक स्वरूपात. मग त्यावेळेला पृथ्वीवरती, पूर्ण पृथ्वीवरती, या वसुंधरेवरती फक्त पाणी होतं आणि पूर्ण भूभाग हा पाण्याखाली होता. त्यामुळे ह्या पृथ्वीवरती जे जीव निर्माण झाले, ज्या जीवांची निर्मिती झाली, ती जलचर प्राणी, वनस्पती आणि पक्षी यापासूनच झाली. म्हणजे जेवढे आज अस्तित्वात आहेत प्राणी, पक्षी आणि वनस्पती, हे सगळे पूर्वी जलचरच होते. त्याच्यानंतर त्यांचं स्थित्यांतर होत गेलं. मग ते उभयचर झाले, जलचरचे ते उभयचर झाले आणि ते हवेमधील आणि पाण्यामधील ऑक्सिजन घेऊ शकत होते. म्हणून त्याला आपण उभयचर म्हणतो. वनस्पती, पक्षी आणि प्राणीसुद्धा. आता ते दुसरा अवतार कोणता आहे? तर कुर्म अवतार, कासवाचा अवतार. हा कासव पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन घेऊ शकतो आणि पाण्याबाहेरही ऑक्सिजन हवेतलं घेऊ शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? उभयचर प्राणी. म्हणजे फक्त हा कासव होता का? तर नाही, मनुष्य प्राणीसुद्धा होता. म्हणून मी याचा उल्लेख केलेला आहे. जे आपण जलपरी म्हणतो किंवा जल मनुष्य म्हणतो, जे बघितलेत, जे सापडलेत यापूर्वीसुद्धा.
म्हणजे मनुष्य प्राणीसुद्धा पहिला जलचरच होता. हळूहळू त्याच्यात स्थित्यंतर झाली आहे इतर प्राण्यांप्रमाणे. त्याच्यानंतर भूचर म्हणजे वराह अवतार. भूचर म्हणजे त्याच्या शरीरामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये काय झालं, परिवर्तन होत गेलं. वराह अवतार आला. तिसरा अवतार वराह अवतार. पण तो वराह कुठे राहतोय, चिखलात राहतोय. कारण तो लगेच जलचरपासून भूचर नाही झालाय, त्याचं हळूहळू स्थित्यंतर होत गेलंय. या प्रकृतीशी, या सृष्टीची, त्या वातावरणाशी याला मिळतं जुळतं घ्यावं लागलं आणि घेता घेता तो भूचर झालेला आहे. एका दिवसात नाही झालाय, त्याला काही काळ गेलाय, वेळ गेलाय, कालांतराने झालाय. त्याच्यानंतरचा अवतार आहे तो म्हणजे नरसिंह अवतार. नरसिंह अवतार म्हणजे त्या अवतारामध्ये जे डोकं आहे ते कशाचं आहे, सिंहाचं आहे. आणि धड जे आहे, खालचं शरीर, मानेखालचं शरीर, ते आहे मनुष्याचं. मित्रांनो, हे सांकेतिक स्वरूपात आहे. हे तिन्ही अवतार जे दाखवले आहेत, मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार आणि नरसिंह अवतार, हे सांकेतिक स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सांकेतिक स्वरूपात समजवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण नरसिंह अवतारामध्ये सुद्धा ज्यावेळी मनुष्य प्राणी आला, इतर प्राणीसुद्धा आले. इतर प्राणीसुद्धा त्यांचाही स्थित्यंतर होत गेलेलं आहे. तसं मनुष्य प्राण्याचाही स्थित्यंतर होत गेलं आहे आणि तो या नरसिंह अवतारामध्ये आले. त्यावेळी त्यांची बुद्धी पूर्णपणे विकसित झाली नव्हती. त्या एका प्राण्याची, एक हिंस्र प्राण्याची त्याच्यात बुद्धी होती. म्हणजे मनुष्य हा एक प्राणीच आहे, पण त्या मनुष्य प्राण्याला सोडून जे काय प्राणी आहेत, जे काही इतर जनावरं आहेत, तीच बुद्धी, त्या जनावराची बुद्धी त्या मनुष्याच्या बुद्धीत होती, त्याच्यात समाविष्ट होती. म्हणजे पूर्णपणे मनुष्य हा बुद्धीने विकसित झाला नव्हता. पण असं असताना सुद्धा त्यांनी अधर्मावरती जय मिळवलेला आहे. अधर्मावरती जय मिळवलेला आहे. अधर्माला संपुष्टात आणलेला आहे. अधर्माचा नाश केलेला आहे. अशा अवस्थेत सुद्धा पूर्णपणे बुद्धी विकसित नसताना सुद्धा त्याच्यानंतर त्यांची बुद्धी विकसित झाली आहे. बुद्धी विकसित झाली. तो कुठला अवतार आहे? 5वा अवतार, वामन अवतार. म्हणजे विष्णूने वामन अवतार घेतलं. बुटक्या स्वरूपात, बुटकी मूर्ती, कमी उंचीचे. पण त्यांचे प्रताप किती, तर एका पायावरती एक पाय ठेवल्यानंतर त्यांनी पूर्ण पृथ्वी व्याप्त केली. एक पाय ठेवल्यानंतर त्यांनी पूर्ण आकाश व्याप्त केला. एवढं सामर्थ्य, एवढं विराट रूप, एवढी शक्ती यावेळी त्या माणसामध्ये आली होती, शारीरिक आणि मानसिक. आणि त्या बळीराजाचा त्याने अहंकार दमन केला. बळीराजाला काढलं नाही, तर त्यांचा अहंकार दमन केला. म्हणजे मत्स्य अवतारापासून हळूहळू त्याच्या बुद्धीमध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये उत्क्रांती होत गेली. त्याच्या शरीरामध्ये स्थित्यंतर होत गेली, बुद्धीमध्ये स्थित्यंतर होत गेलं, परिवर्तन होत गेलं. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याच्यानंतरचा अवतार काय आहे? तो आहे परशुराम अवतार. अगदी वामन अवतारामध्ये ते ब्राह्मणच होते. ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, पूर्ण ब्रह्मांड जाणू शकतो. या ब्रह्मांडात ज्या काय गोष्टी आहेत, जेवढं ज्ञान आहे, त्या ज्ञानाने तो परिपूर्ण आहे, म्हणून तो ब्राह्मण. जन्माने नव्हे, कर्माने. पण ह्या वेळेला जन्माने ब्राह्मण दाखवला गेला आहे. कोण? परशुराम. परशुराम हे जन्माने ब्राह्मण होते. पण तसं असताना त्यांना ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, ते ज्ञानी आहेत, विज्ञानी आहेत, अभ्यासक आहेत. असं असताना त्यांनी शस्त्र उचललं. का उचललं? तर त्यावेळी जे क्षत्रिय होते, त्या क्षत्रियांचा विनाश करायला, नाश करायला. कारण ते काय झाले होते, त्या क्षत्रियांनी मर्यादा ओलांडली होती. ते अराजकता त्यांनी माजवली होती. ह्या क्षत्रियांनी अराजकता माजवली होती. म्हणून त्यांच्या विरोधात परशुरामाने शस्त्र उचललं, ते म्हणजे परशु उचलला आणि त्यांचा वध केला. म्हणजे अधर्माचा नाश केला, अधर्माचा विनाश केला, अधर्माचा अंत केला. मित्रांनो, लक्षात आलं का? त्याच्यानंतरचा अवतार आहे तो म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम. मित्रांनो, त्यावेळी ते कोण आहे जन्माने? मर्यादा पुरुषोत्तम राम हे कोण आहे जन्माने? तर ते आहेत क्षत्रिय. आणि त्या क्षत्रिय रूपामध्ये, त्या अवतारामध्ये
त्यांनी एका ब्राह्मणाचा वध केला आहे. ते ब्राह्मण कोण? तर रावण. म्हणजे ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, तो ज्ञानी आहे, पंडित आहे, तो ज्ञानी आहे, पंडित आहे, ज्याला विज्ञानाची माहिती आहे, ज्याला पूर्ण ब्रह्मांडाची माहिती आहे, असा ज्ञानी, असा ज्याला शास्त्राची माहिती आहे, असा तो ज्ञानी, अशा ज्ञानाचा वध करावा लागला. असा त्या ब्राह्मणाचा वध करावा लागला. का? कारण तो ब्राह्मण असून, ज्ञात असून, त्याला सर्व माहिती असून त्याने अधर्म केला. त्याने अधर्म केला, अधर्माची वाट स्वीकारली, मर्यादा ओलांडली, म्हणून त्याचा वध करावा लागला. मग ह्या स्वरूपात काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे? मर्यादित राहा, मर्यादित राहा आणि मर्यादित राहून कार्य करा. एक वचनी, एक पत्नी आणि एक वाणी. त्याच्यानंतरचा अवतार आहे तो म्हणजे 8वा अवतार, म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ह्या अवतारामध्ये काय? तोच विषय आहे, अधर्माचा विनाश, अधर्माचा नाश. कौरव ज्यावेळी मुजोर झाले आणि पांडवांना ते न जुमानता झाले, पांडवांना एक सुईच्या वर मावेल इतकी जमीनसुद्धा द्यायला ते मान्य झाले नाही, त्यावेळी महाभारतचं युद्ध घडवलं गेलं. आणि घडवणारे कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण. पूर्ण युद्ध त्यांनी घडवले स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या नीतीने. ही कृष्णनीती आहे. जे काय 18 दिवस युद्ध चाललं, ते प्रत्येक दिवशी कोणाबरोबर कोणी युद्ध करायचं, कसं करायचं, कधी घडणार, काय घडणार, हे सर्व नियोजन श्रीकृष्णाचंच होतं. कारण त्यांना ह्या येणाऱ्या वर्तमान काळात, आताच्या वर्तमान काळात, येणाऱ्या भविष्यात, कलियुगामध्ये लोकांना मार्गदर्शन करायचं होतं. म्हणून त्यांनी गीता रहस्यसुद्धा सांगितलं, गीता रहस्यसुद्धा सांगितलं. आणि त्यांनी काय गोष्ट सांगितली? की तुम्ही मर्यादित राहा, षडविकारावरती जय मिळवा, काबू करा. षडविकाराला तुम्ही काबू करा, षडविकारांचा नाश करा, अंत करा, मर्यादित राहा. आणि जर असं करूनसुद्धा एखादा ऐकला नाही, अधर्मी राहिला, तर नरोवा कुंजरोवा, सत्य पण बोलू नका आणि असत्य पण बोलू नका, पण त्याचा वध करा, त्याचा वध करा, त्याचा सर्वनाश करा, कारण तो अधर्मी आहे. मित्रांनो, त्याच्या पुढचा अवतार आहे तो म्हणजे भगवान बुद्ध, गौतम बुद्ध. त्या काळामध्ये त्यांचा अवतार कधी आला आहे? तो आहे कलियुगामध्ये. त्या कलियुगामध्ये काय झालं होतं की एकमेकांबरोबर आता युद्ध चालू होतं, एकमेकांचं शिरकांड सुरू झालं होतं. मनुष्य प्राणी एकमेकाला मारायला लागला होता. कशासाठी? जमिनीसाठी, आपल्या रुतब्यासाठी, आपल्या अहंकारापोटी, म्हणजे ह्या षडविकारांपोटी तो एक दुसऱ्याचा विनाश करायला सुरुवात केलं होतं. आणि हे कुठेतरी थांबावं, यासाठी अहिंसा परमोधर्म, अहिंसा परमोधर्म. पण हे कधी करू शकतो? षडविकारावरती जय मिळवून. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला गौतम बुद्धाने. आणि अहिंसाने आपण एखाद्याला जिंकू पण शकतो, अहिंसेने सुद्धा एखाद्याला जिंकू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण का? जर हिंसा होत राहिली असती तर मानव समाज नष्ट झाला असता या भूतलावरून. म्हणून ते क्षत्रिय असून सुद्धा, ते क्षत्रिय होते गौतम बुद्ध, तरी त्यांनी ब्रह्म जाणलं. पहिलं ब्रह्म जाणलं, ब्रह्मांडातलं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. नक्की काय आहे, सत्य काय आहे, वास्तव काय आहे, हे शोधून काढलं. त्यांनी शास्त्रांवरती अभ्यास केला, शास्त्र समजून घेतलं. म्हणजे ते कोण झालेत? ब्राह्मण झालेत कर्माने. ते कर्माने ब्राह्मण झालेत आणि त्या ब्राह्मणाने जगाला संदेश दिला, तो म्हणजे अहिंसेचा. कारण त्यावेळी ती गरज होती. आता येतोय 10वा अवतार. आता कलियुगाची परिसीमा झालेली आहे, मर्यादेचे बाहेर गेलेले आहेत लोक. षडविकारा काय झाले आहेत? हावी झालेले आहेत, षडविकाराने ग्रस्त झालेले आहेत लोक. आता हे संपलं पाहिजे, त्यांना लगाम घातली पाहिजे. म्हणून आता कल्की अवतार येणार आहे. आणि माझ्या मते, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या विचारानुसार मी माझे मत मांडलेले. अजून कल्की अवतार झाला आहे नाही झाले मला माहिती नाही,
पण मी माझे विचार मांडलेत, काय घडू शकते. तर कल्की अवतार काय करतात, शस्त्र आणि शास्त्र दोघांना एक साथ घेऊन चालणार. ते शास्त्राने समजला तर त्याला शास्त्राने समजवणार, आणि जर नाही समजला तो तर त्याला शस्त्राने समजवणार. दोन्ही गरजेचे आहेत. पहिलं त्याला शास्त्राने समजवणार, शास्त्र समोर ठेवून, वास्तव त्यांच्यासमोर ठेवून, रिॲलिटी समोर ठेवून. आणि जर नाही समजले तर मग शस्त्र उठवणे गरजेचेच आहे, कारण अधर्माचा विनाश होणं गरजेचं आहे. लढाई कसली आहे, धर्म आणि अधर्माची. सतयुगामध्ये हा विषय नव्हता, सतयुगामध्ये. पण नंतर त्रेतायुग जे आलं, सतयुगानंतर त्रेतायुग आलं, द्वापारयुग आलं, आणि आता हे कलियुग. त्यामध्ये त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये काय गरज आहे, ते म्हणजे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही एकत्र घेऊन चालणं. पण आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शस्त्र जास्त प्रमाणात वापरणं गरजेचं पडलेलं आहे, पण त्याबरोबर शास्त्रसुद्धा गरजेचं आहे, वास्तव समोर ठेवणं गरजेचं आहे. हा आहे कल्की अवतार. म्हणून आता बघा, वर्तमानात तुम्हाला इतिहास सांगितला जातोय, वास्तवातला इतिहास खरं तुमच्यासमोर येते. जो दडपवण्याचा प्रयत्न केला इतक्या वर्षात, जो इतिहास दडपवण्याचा प्रयत्न केला, तो आता वास्तवात समोर येतोय. आणि आता सनातनी जागृत होत आहेत. कारण आता आपण कुठे चाललो आहे, सतयुगाकडे चाललो आहे. आणि चक्र आहे मित्रांनो, हे असंच चालत राहणार. चक्र, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, परत कलियुग, हे असंच चालू राहणार. चक्र आहे ते. जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे चक्र आहे, दिवस रात्र हे चक्र आहे. आणि हा चक्र सुदर्शन चक्र जे श्रीकृष्णाच्या हातात होतं, त्या बोटात होतं, जे दाखवलं गेलं आहे. म्हणजे एका बोटावरती त्याने हे पूर्ण चक्र पेलवलं, असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. ते सांकेतिक स्वरूप आहे. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत काय आहे. तो काय आहे, धर्माने जगा, मर्यादेत राहा, आणि काय आहे, जलचर, उभयचर, भूचर. आणि त्याच्यानंतर काय, बुद्धीचा वापर करा आणि समस्त जीवाचं संरक्षण करा. जगा आणि जगवा, हा संदेश आहे. हा त्याच्यातून दिलेला संदेश आहे. हे तात्पर्य आहे, हे सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे, जलचर, उभयचर आणि भूचर. आणि त्यानंतर मर्यादेत राहून काय करायचं, षडविकारावरती कब्जा आणायचा, ताबा मिळवायचा, आणि मर्यादेत राहून काय करायचं, जगा आणि जगवा. मित्रांनो, आता तुम्हाला मी गोष्ट सांगतो. ही जी गोष्ट आहे ना, पूर्वी रत्नागिरी जिल्हा होता कोकणामध्ये. त्या रत्नागिरी जिल्ह्याचे आता 2 जिल्हे झाले. ते म्हणजे एक रत्नागिरी आणि दुसरा सिंधुदुर्ग जिल्हा. पण पूर्वी तो एकच जिल्हा होता. मग त्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता जर त्यांचा उल्लेख केला तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. पण त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक व्यापारी होते. त्यांचा व्यापार कोणता होता, तर जहाजाने आयात निर्यात करणं. त्यावेळी शिडांचे जहाज होते. त्याला कोकणामध्ये तारू म्हणतात. तारू म्हणजे सिंधुदुर्गामध्ये तरी तारू म्हणतात. आता बाकी उर्वरित कोकणामध्ये त्याला काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर सिंधुदुर्गामध्ये त्याला तारू म्हणतात. अशी तारू, असे मोठे जहाज आयात निर्यातीसाठी वापरले जायचे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला, किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला. त्यावेळी सडक हा नव्हता, रस्ते कमी होते. त्यामुळे समुद्र मार्गाने काय केले जातं, व्यापार केला जायचा. तर असेच एक व्यापारी होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यांचं नाव आहे महादेव. मित्रांनो, हे व्यापारी शंकर भक्त होते. त्यांच्या नावात सुद्धा महादेव आहे, पण ते शंकर भक्त सुद्धा होते. महादेवाचे भक्त होते, निस्सीम भक्त होते. त्यांच्यावरती त्यांची पूर्ण श्रद्धा होती. असे ते महादेवांचे भक्त. कोण, महादेव. असे व्यापारी, त्यांना एक संधी आली होती चालून. ती म्हणजे बंगालमध्ये महाराष्ट्रामधून माल पोचवायचा होता.
महाराष्ट्रामधून घेऊन व्यापार करायचा होता जाऊन बंगालमध्ये. मग आता हा मोठा प्रवास आहे. या मोठ्या प्रवासाची जय्यत तयारी करायला हवी, कारण त्याच्यात वेळ लागणार आहे, कालावधी जाणार आहे. मग त्याने ठरवलं की आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. मग त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना, जे त्या जहाजावरती काम करणारे आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी एकत्र बोलवलं आपल्या घरी आणि चर्चा केली की आपल्याला एक नवीन हे मिळालेलं आहे, एक संधी आलेली आहे, एक व्यापाराची संधी मिळाली आहे. ती म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे, तर बंगालमध्ये. तर समुद्रमार्गे आपल्याला हा प्रवास करायचा आहे. मग आता काय करायला पाहिजे, तर तुम्हाला जे रोज लागणार आहेत, रोज ज्या गोष्टी लागत आहेत दिवसासाठी, दिवसभरात ज्या वस्तू तुम्हाला लागत आहेत त्या गोष्टी तुम्ही गोळा करा, कारण ह्या प्रवासामध्ये तुम्हाला ते लागतील. त्यासाठी तुम्ही याला समुद्रामधून उतरून आणायला मिळणार नाही जोपर्यंत आपण बंगालला पोचत नाही तोपर्यंत. मग ज्या का तुम्हाला साधन सामुग्री लागणार आहेत त्या तुम्ही एकत्र करा, गोळा करा. जहाजावरती जे आपल्याला अन्नधान्य लागणार आहे त्याचा पण आपण पुरवठा करूया, त्याची पण आपण तयारी करूया. असं करून त्यांनी ती एक सभा बोलवली, त्यांनी चर्चा केली आणि त्याप्रमाणे त्यांचे कर्मचारीसुद्धा कामाला लागले. त्याने आणखीन एक निर्णय घेतला की आता जायचंच आहे, तर पहिल्यांदा आपण पूजा करूया, शंकर मंदिरमध्ये जाऊन एक होम हवन करूया आणि भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन आपण निघूया. मग त्यांच्या गावात एक शंकराचं मंदिर होतं, महादेवांचं मंदिर. त्याने आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलं आणि त्या भगवान शंकराच्या मंदिरात एक पूजा आरंभली, होम हवन सुरू केलं. त्यावेळी असे संकेत त्यांना मिळायला लागले त्या होम हवनामध्ये की काहीतरी विचित्र घडणार आहे या प्रवासामध्ये, असे त्यांना संकेत मिळाले. थोडासा त्यांना अंदाज होता, काही गोष्टी त्यांना पूर्वी येणाऱ्या घटनांचा बद्दल अंदाज बांधता येत होता. तर ते संकेतसुद्धा त्यांना मिळाला. म्हणून त्यांनी विचार केला की आपण शंकरालाच विचारूया. आता शंकराला कसं विचारायचं, तर आपण कौल लावूया. शंकर पिंडीवरती त्यांनी एक फूल ठेवलं आणि कौल मागितला की उजव्या हाताला जर पडला तर तुमची मान्यता आहे, डाव्या हाताला पडला तर तुम्हाला अमान्य आहे, अमान्य झालं तर आपण हा प्रवास करायचा नाही, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी पिंडीवरती फूल ठेवलं, ते उजव्या बाजूला पडलं म्हणजे मान्यता मिळाली शंकराकडून, असं त्यांनी मान्य केलं, स्वीकारलं आणि ते तयारीला लागले. त्यांनी आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची निरोप घेतला. अगदी तो जय्यत तयारी केली. सर्व सामान जे न्यायचं होतं व्यापार करायला ते सामानसुद्धा त्यांनी त्या जहाजावर चढवलं, त्या तारूवरती चढवलं. मित्रांनो, ते सुद्धा स्वतः कॅप्टन होते त्या जहाजाचे. जरी ते व्यापारी होते तरी त्या जहाजाचे ते कॅप्टनसुद्धा होते. त्या कॅप्टनाला सिंधुदुर्गामध्ये तांडेल म्हणतात, कोकणामध्ये त्यांना तांडेल म्हणतात. कॅप्टन म्हणजे तांडेल, हे आडनाव नाही आहे, ही पदवी आहे. तांडेल जसं कॅप्टन ही पदवी आहे, त्याचा उल्लेख आहे, तसा तांडेल ही पदवी आहे, त्याचा उल्लेख आहे. तर ते तांडेल होते. आता इतर ठिकाणी त्याला काय म्हणतात त्या कॅप्टनला बोलीभाषेत किंवा त्या प्रांताच्या भाषेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पण अशा प्रकारे ते तांडेल निघाले. त्यांनी आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा निरोप घेतला सर्वांनी. त्यांच्यासोबत असलेले जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा निरोप घेतला. अगदी जय्यत तयारीने ते निघाले. प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास सुरू असताना बऱ्याच वेळेला त्यांना काही संकेत मिळत गेले. हवेतनं उडालेला, हवेत जे पक्षी भ्रमण करत आहेत, एक पक्षी मरून त्यांच्या त्या जहाजावर पडला. म्हणजे ते शकून अपशकून असाच एक प्रकार समजा तुम्ही. आणि थोडेसे ते धास्तावले की असं काय झालं, याच्या अगोदर असं कधी घडलं नाही. हवेत उडणारा पक्षी एकदम पडला, मरून पडला आणि तो जहाजावरच येऊन पडला. तर ते समजले काहीतरी संकेत देत आहेत, आपल्याला हा प्रवास करायचा आहे, त्याची मान्यता मिळाली आहे, तरी आपल्याला सावधगिरीने हा प्रवास करणं गरजेचं आहे. आणि ते निघाले. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. त्यांनी थोडेसे धास्तावले होते,
कोण कर्मचारी त्या काय अपशकुन घडलं म्हणून, पण त्या महादेवांचा म्हणजे त्या कॅप्टनचा त्यांचा विश्वास होता कोणावरती, भगवान शंकरावरती, महादेवांवरती, की त्यांची श्रद्धा होती, प्रबळ श्रद्धा होती, विश्वास होता. त्यामुळे ते डगमगले नाही. ते म्हणाले काय घाबरू नका, आपले महादेव आपले शंकर आपल्यासोबत आहे, कुठेही आपल्याला काही नुकसान होणार नाही, आपण सही सलामत परत घरी जाऊ. प्रवास सुरू आहे. हवेवरती ते जहाज चालवत होतं मित्रांनो. पूर्वीची जहाजाची हवेवरती चालायची, शिडावरती. जशी हवा असेल तसे शीड बदलायची. असा तो दिवस रात्र प्रवास सुरू होता. कारण आता ज्या मोटरी लावून, आता इंजिन लावून ज्या स्पीडनी ते जहाजं चालतात त्या स्पीडनी ती जहाजं चालत नव्हती. त्यामुळे वेळ वाढत होता. मित्रांनो असं चाललेत, प्रवास सुरू आहे त्यांचा. मध्येच अशी एक घटना घडली की समुद्रातला मासा एवढ्या मोठ्या जहाजावरती उडाला असा हवेत आणि येऊन तो त्या जहाजावरती पडला. मोठा मासा एक पडला आणि तो मृत पावला. हे दुसरं संकेत. त्यामुळे ते म्हणालेत की नाही, आपल्याला काहीतरी संकेत आहे, याचा अर्थ काहीतरी महादेवाला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे, समजवायचं आहे. आपण थोड्या वेळ इथे थांबूया. त्यामुळे एक त्यांना बेट दिसलं. त्या बेटाजवळ त्यांनी बेटाच्या जवळपास त्यांनी काय टाकला, नांगर टाकला आणि ते जहाज थांबवलं. आपण इथे थांबूया, थोडंसं प्रवास आपण आणखी 1-2 दिवसानंतर सुरू करू, पण या बेटावर आपण थांबू. ते तिथे थांबलेत, उतरलेत आणि छोट्या होडीमार्फत ते त्या किनाऱ्याला गेलेत, त्या बेटाच्या. आणि त्यांनी काय केलं, मग त्या किनाऱ्याला जाऊन त्यांनी त्या वाळूची एक पिंड बनवली आणि शंकराची उपासना केली. एक दिवस त्यांनी तिथेच ते वास्तव्य केलं. परत त्यांनी विचार केला, परत तिथे त्यांनी कौल मागितला. त्याच प्रकारे परत कौल मिळाला. मग ते म्हणाले निर्धास्त आपण निघूया आणि ते परत जायला पुढे निघाले. मित्रांनो प्रवास चालू आहे. हळूहळू वातावरण बदलायला लागलं, वारे वाहायला लागले, वातावरण ढगाळ झालं. म्हणजे जे प्रवासाला चाललेत वाटेत, पण त्यांना अशी एक बातमी मिळाली की हे वादळ, हा जो वातावरण आहे हे आजच नाही घडलेलं आहे, आजच निर्माण झालेलं नाही, यापूर्वीच निर्माण झालेलं होतं, म्हणजे 2 दिवस अगोदर. आणि त्या वादळामध्ये बऱ्याचशे जहाजं, बऱ्याचशा बोटी काय झालेत, इकडे तिकडे झाले होते, विध्वंस झालाय, बुडाले आहेत, असं त्यांना ती बातमी मिळाली होती. म्हणजे 2 दिवस अगोदर ते थांबलेत, थांबवलं गेलं, ते थांबले त्या संकेतामुळे. त्यामुळे येणारा धोका टळला. पण आता ते चालले, प्रवास सुरू आहे. कारण ते वादळ शमलेलं नव्हतं, पूर्णपणे शमलं नव्हतं. तसं ते पुढे चालले. लाटा उसळलेल्या आहेत, वारा जोरात वाहतोय. त्यांनी शीड उतरवलीत, कारण आता त्या शिडात जर वारा घुसला तर इकडे तिकडे भरकटेल आणि कुठल्या तरी खडकावर जाऊन आदळेल ते जहाज. म्हणून त्यांनी ते शीड उतरवलं. कर्मचारी घाबरले होते, आता आपण परत जाऊ शकू की नाही, भयंकर वारा वाहतोय. लाटा अगदी मोठ्या, अगदी 10 फूट, 20 फूट, 100 फूट असे लाटा उसळत आहेत. ते जहाज अगदी डोलायमान झाले, आता बुडते की नंतर बुडते. पण असं असताना त्यांनी काय केलं, घाबरू नका, शांत राहा, माझी श्रद्धा आहे माझ्या परमेश्वरावरती, त्या महादेवावरती, त्या शंकरावरती माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो आपलं काही अहित करणार नाही. आपण प्रार्थना करूया, शांत बसा. तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करा. मी याची सूत्र हातात घेतलेली आहे जहाजाची, त्याचा सुकाणू मी हातात पकडलेला आहे. तुम्ही घाबरू नका, मी सांभाळतो. जेवढं ज्ञान आहे, जेवढा माझ्याकडे नॉलेज आहे, जेवढी मला माहिती आहे, त्या नॉलेजनुसार, त्या माहितीनुसार मी जहाजाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्याच दरम्यान काय झालं मित्रांनो, एक देवमासा तिथे आला आणि आता बुडते की नंतर बुडते ते जहाज, अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला. देवमासा आला आणि तो त्या जहाजाच्या भोवती फिरायला लागला.
जयघोष कोणाचं चालू होतं? महादेवाचं, ते शंकराचं. मित्रांनो लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबर ती पंचमहाभूतं, जे ब्रह्मांडी तेच पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. हे त्या महादेवांना म्हणजे त्या कॅप्टनला, त्या तांडेलांना माहिती होतं. ते अभ्यासक होते. त्याने आपली ऊर्जा प्रस्थापित केली, आपली ऊर्जा त्यांनी द्विगणित केली आणि ते जे ब्रह्मांडी आहे, जे पंचमहाभूत आहेत ते, आणि त्यांची ऊर्जा काय झाली? एक स्वरूप झाली, एक रूप झाली. आणि त्या दरम्यान एक देवमासा आला आणि तो देवमासा त्या जहाजाच्या अवतीभोवती फिरायला लागला. म्हणजे ज्या दिशेला जहाज ओलांडणार आहे त्या दिशेला तो देवमासा जायचा. कलंडणार आहे ते जहाज आता कलंडणार आणि बुडणार, त्या दिशेला तो देवमासा जायचा आणि त्या बाजूने तो त्याला सांभाळायचा. असं करत तो देवमासा त्या घिरट्या घालत होता, जोपर्यंत ते वादळ शमत नव्हतं तोपर्यंत. मित्रांनो लक्षात आलं का? श्रद्धेमध्ये किती ताकद आहे, विश्वासामध्ये किती ताकद आहे. सृष्टीसुद्धा तुम्हाला साथ देते, सृष्टीसुद्धा साथ देते, कारण तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धा आणि सबर हे साईबाबांची 2 वाक्य आहेत, शब्द आहेत. श्रद्धा आणि सबर हा जो मंत्र आहे तो त्यांनी जपला, त्या तांडेलाने, त्या कॅप्टनने. आणि ते हळूहळू वादळ शांत झालं, पाऊस थांबला, लाटा थांबल्या. आणि मग तो जो देवमासा जिथून निघून आला होता तिथून तो परत निघून गेला. म्हणजे श्रद्धेमध्ये, त्या प्रार्थनेमध्ये किती ताकद असते. आणि मग ते हळूहळू बंगालला पोचले. व्यापार करून त्याने नफा मिळवला आणि तो नफा घेऊन ते परत मायदेशी परतले. मित्रांनो ही गोष्ट आहे, या गोष्टीचं तात्पर्य काय? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, या गोष्टीचं तात्पर्य काय. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.